चल के मंजिल मिलनी आसान हो, वैसे रास्ते तू चुनता है कहाँ, कसती है दुनिया कस ले फिक्र। एका मोठ्या शहरात आंतरशालेय धावण्याची स्पर्धा भरली होती. विषय होता शून्यातून निर्माण करणे. नामांकित कॉन्व्हेंट शाळांमध्ये मुले आपल्या लॅपटॉप हँड मॉडेल्स आणि इंग्रजी सादरीकरणास सुचत होती. त्या गावाचा गावाचा जिल्हा परिषद शाळेचा आकाशवाणीचा मुलगा आपल्या जुन्या पिशवीसह उभा होता. प्रेक्षकांनी आकाशाला विचारले, बाळा तुझे मॉडेल कुठे आहे आणि तुझे प्रेझेंटेशन? आकाश म्हणाला, सर माझे मॉडेल आहे मैदानात आहे आणि माझे सादरीकरण माझ्या मुलाकडून आहे. आकाशाने मांडलेली काही प्रमुख बसताने सर्वांना ठप्प करणारी होती. त्याने टक्क वस्तूपासून ठिबक सिंचन यंत्र बनवले होते. त्याने सांगितले, मी यामध्ये शिकलो नाही तर कीटकनाशक पाणी देताना शिकलो की मातीने पाणी असतं. हे त्याचे बसतान होते. अनुभवातून आलेले शिक्षक. आकाशाची इंग्रजी फाटफाट होती पण त्याची भाषा अहिराणी मिश्रित मराठी होती. त्याने जेव्हा आपल्या कष्टाची गोष्ट सांगितली तेव्हा त्याचा जीवनपणा शब्दातून जाणवत होता. प्रामाणिकपणा, स्पष्ट व्यक्तिपणा हे त्याचे बलिदान होते. शहरातील मुले वातावरणातील खोलीत बसून आपले प्रोजेक्ट बनवत होती तर आकाश 5 किलोमीटर सायकल मारून वेळप्रसंगी आपल्या शेतात काम करून आपला प्रकल्प पूर्ण केला होता. हे घटनेचे त्याचे तिसरे बलिदान ठरले. प्रकल्पाच्या शेवटी त्यांनी म्हटले, हे यंत्र फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या गावातल्या प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. ही बांधकी ग्रामीण विद्यार्थ्यांची सर्वात मोठी ताकद असते. स्पर्धेचा निकाल लागला तेव्हा आकाशाला प्रथम पारितोषिक मिळाले. समारोप करताना प्रेक्षकांनी एका महत्त्वाचे वाक्य विचारले, ग्रामीण विद्यार्थ्यांची बरस्थाने ही त्यांच्या पुस्तकात नसून त्यांच्या कष्टात आणि निसर्गाशी असलेल्या नात्यात आणि संकटात लढण्याचे उद्देश दडलेली असते. मिट्टी से जुड़ा है पर आसमान तक जाना चाहता है, मिट्टी से जुड़ा है पर आसमान तक जाना चाहता है, कठिनाइयों में भी मुस्कुराकर आगे बढ़ना चाहता है, सुविधाएं नहीं फिर भी सपनों में जान रखता है. ग्रामीण विद्यार्थी है वो जो भारत की शान रखता है, जो भारत की शान रखता है. मित्रांनो, ग्रामीण विद्यार्थी मेहनती असतो. तो शाळा सुरू होण्यापूर्वी घराची कामे करतो, आई वडिलांची मदत करतो, तरीही शाळेत नेहमी देतो. हेच खरी ताकद आहे, मेहनत आणि सहनशीलता. ग्रामीण विद्यार्थ्यांचे जीवन निसर्गाशी जोडलेले असते. झाडे, शेत, पाणी, प्राणी यामुळे त्यांच्या विलक्षण शक्ती आणि वास्तवाचा अनुभव लहानपणापासूनच विकसित होतो. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या संस्काराची शिकवली असते. तो शिक्षणाचा मान ठेवतो, मोठ्यांचा आदर करतो आणि साधेपणात आनंद मानतो. अनेक यशस्वी व्यक्ती हे ग्रामीण भागातूनच पुढे आलेले आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारताचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या यशामागे सारी पार्श्वभूमी आणि कठोर मेहनत होती. मित्रांनो, आज ग्रामीण भागात पुरेशी सुविधा नाही. ग्रंथालय, प्रयोगशाळा कमी आहे. इंटरनेट व तंत्रज्ञानाची उपलब्धता मर्यादित आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या काळात ग्रामीण विद्यार्थी मोबाईल, नेटवर्क, फीच्या आखावी मागे पडले. आर्थिक अडचण हेही मोठे आहे. कधी शालेय फी, कधी पुस्तके फी, कधी प्रवासाचा खर्च या सगळ्याचा ताण ग्रामीण विद्यार्थ्यांवर पडतो. काही विद्यार्थ्यांना तर शाळा अर्धवट सोडून कामाला जावे लागते. हे खूप दुर्दैव आहे. मार्गदर्शनाचा अभाव हेही मोठे आहे. पुढे काय शिकायचे, कोणती परीक्षा द्यायची, करिअर कसे ठरवायचे यावरून मला गोष्ट आठवते. एका छोट्याशा गावात आकाश नावाचा मुलगा राहायचा. तो अभ्यासात हुशार होता पण त्याच्या यशाच्या मार्गात अनेक डोंगर उभे होते. त्याच्या गावात फक्त चौथीपर्यंत शाळा होती. पुढच्या शिक्षणासाठी त्याला रोज 10 किलोमीटर चालत जावे लागायचे. रात्री पुरे कित्येक दिवस त्याची शाळा सुटायची. शहरातील मुलांकडे स्कूल बस होती पण आकाशाच्या नशिबी फक्त झिजणाऱ्या चपल्या होत्या. कोरोनाच्या महाभयंकर काळात जेव्हा शिक्षण ऑनलाईन झालं तेव्हा आकाशाची त्याच्याकडे स्मार्टफोन नव्हता. गावात मोबाईलची वेळ शोधण्यासाठी त्याला टेक्निकल ठरवून कसा वापरायचे. शहरातील मुले हायस्पीड इंटरनेटवर शिकत असताना आकाश तास फक्त नेटवर्क येण्याची वाट पाहायचा. शाळेतून आल्यावर आकाशाला विश्रांती मिळत नसेल तर बाबांना मदत करावी लागायची. घेऊन जावे लागायचे आणि घरची परिस्थिती बेताची असल्याने खाजगी ट्युशन दूर
अजिबात वेळा होऊन जाईल. मित्रांनो, जेव्हा एक ग्रामीण विद्यार्थी शहरात येतो ना, तो केवळ पिशवीतून येत नाही, तर आपल्या पाठीवर संपूर्ण गावाची आशा आणि आपल्या आई वडिलांचं घाम गमावलेल्या पैशांची